रांगोळी येथे प्रदीपराव देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त वनौषधी वनस्पतींची लागवड. आरोग्यदायी उपक्रमाचे कौतुक. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र रांगोळी येथे रांगोळी गावचे सुपुत्र श्री प्रदीपराव देसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वनौषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. नागरिकांना औषधी वनस्पतींचे महत्त्व, त्यांचे आरोग्यदायी फायदे आणि पारंपरिक औषधोपचारांची माहिती मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी श्री प्रदीपराव देसाई व सौ भाग्यश्री देसाई तसेच रांगोळी गावच्या सरपंच सौ संगीता नरदे यांच्या हस्ते वनौषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. यामध्ये अश्वगंधा, कोरफड, अडुळसा, हाडजोड, वाळा, इन्सुलिन अशा विविध औषधी वनस्पतींचा समावेश होता. या कार्यक्रमात पारंपरिक वनौषधींचा परिचय, त्यांच्या आरोग्यावरील फायदे, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांचे महत्त्व, तसेच मानवी आहारात पौष्टिक व कसयुक्त अन्नधान्यांचा वापर किती आवश्यक आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. योग्य वेळी वनौषधी वनस्पतींचा वापर केल्यास अनेक आजारांपासून संरक्षण मिळते व आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, अशी माहिती श्री सुनील काटकर यांनी दिली. कार्यक्रमाच्या निमित्ताने आशा सेविका व इतर कर्मचाऱ्यांना श्री प्रदीपराव देसाई यांच्या हस्ते पौष्टिक अन्नधान्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी श्री बंडोपंत सादळे, डॉक्टर अपूर्वा कोळी, तेजस्विनी कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, रांगोळी विकास सोसायटीचे संचालक, माजी सरपंच, रांगोळीतील ग्रामस्थ, आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारा असून नागरिकांकडून त्याचे विशेष कौतुक होत आहे.